मानसिकता हेच राहील की मला फक्त 5 वर्ष काम करण्याचं, 5 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त कमवून घेऊन म्हणजे या ना त्या प्रकारे तो कमवायचा प्रयत्न करेल मित्रांनो. असं समजू नका की गव्हर्नमेंटकडे आता त्रास होतो तर प्रायव्हेटमध्ये जास्त कमी त्रास होईल. नाही, 10 पट जास्त त्रास होणार आहे. ज्याला जॉब नसतो तो काय म्हणतो की मला 1 लाखाचा जॉब परमनंट मिळतोय का, तर मला 50,000मध्ये मिळतं तरी मी काम करेल, 30,000चा मिळाला तरी मी काम करेल, कारण जॉबची आवश्यकता सगळ्यांना असते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. अतिशय वाईट आणि अतिशय संतापजनक बातमी गेल्या काही दिवसापासून स्प्रेड होत आहे किंवा व्हायरल होते आहे. त्यामध्ये जे काही हे आहे जे गव्हर्नमेंट आहे सध्या, शिंदे फडणवीस जे काही आता गव्हर्नमेंट आहे किंवा मग आता त्याच्यामध्ये तिसरं ॲड आलेलं आहे, म्हणजे तिसरं ॲड झालेलं आहे ते म्हणजे अजित पवार यांच्या सरकारने किंवा यांच्या गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक अतिशय वाईट असा GR एक प्रसिद्ध केलेला आहे 6 सप्टेंबरला. त्यामध्ये त्या GRनुसार महाराष्ट्रातील जे काही आता गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहे ते शासकीय असतील, निमशासकीय असतील किंवा स्वायत्त संस्था असतील, म्हणजे आपण त्याला ऑटोनॉमस म्हणतो, किंवा मग काही ऑर्गनायझेशन असतील. ऑर्गनायझेशन म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जे आहेत ते, त्या सगळ्या आउटसोर्सिंग थ्रू किंवा त्याचे जे एम्प्लॉईज आहे किंवा आपण जे म्हणतो जी भरती प्रक्रिया आहे ती सगळी एजन्सीमार्फत, प्रायव्हेट एजन्सीमार्फत भरण्यात येत आहे. 9 एजन्सीची ती नावं आहेत किंवा जे काय आहे 9 एजन्सी त्यांनी दिलेले आहे. त्याचं GR सुद्धा आपण पुढे बघू. शासकीय खात्यात 75,000 पदांसाठी कंत्राटी मेगा भरती. सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांना नोकर भरतीची कंत्राट. अतिशय महत्त्वाची न्यूज आहे बघा. पेपरमध्ये सुद्धा आलेली आहे, बऱ्याचशा न्यूज चॅनलवर सुद्धा मी बघितलं असेल. राज्य सरकारने कंत्राटी तत्त्वावर विविध विभागात 75,000 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नोकर भरतीसाठी सामाजिक आरक्षण ठेवण्यात आलेलं नाही, म्हणजे आरक्षण कुठल्याच प्रकारचे इथे लागू होणार नाही. सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या कंपन्यांना या नोकर भरतीचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. या निर्णयाला कामगार संघटनाकडून विरोध होत आहे. ही एक न्यूज आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. रोहित पवार आमदार यांचा इथे आपण बघू शकतो मेसेज. त्यांनी सुद्धा एक तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे हा सुद्धा. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात 3 कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याची, म्हणजे अजित पवार यांचं आपण बघितलं आता वक्तव्य काय आहे ते ऐकून व बदलती भूमिका याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. हे त्यांना खर्च दिसत नाही. किती वर्षापासून लोक म्हणतात किंवा जनता म्हणते की आमदार आणि खासदारावरचा खर्च कमी करा, ॲटोमॅटिक सगळा खर्च कमी, देशावरचा खर्च कमी, बराचसा तिथे हातभार लागेल. परंतु इथे त्यांचा फोकस होत नाही. फोकस कुठं होते आहे, जे गरीब घरातले विद्यार्थी बिचारे अभ्यास करून जे परीक्षा देतात आणि मोठं पद मिळवतात, त्यासाठी त्यावर त्यांचं लक्ष आहे, त्यावर त्यांचा डोळा आहे असं म्हणू शकतो आपण. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी बघा, बंडखोर आमदार जे काही मागे तिथे इकडे तिकडे गुवाहाटी वगैरे नेण्यात आले, त्यांच्यावर 150 कोटी खर्चासाठी शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी 8-8, 10-10 कोटीच्या जाहिरातीवर 52 कोटी सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करतात. म्हणजे बघा, सरकारने म्हणजे गव्हर्नमेंट जे काही थोडंफार कामं केली आहे त्याची ते पब्लिसिटी करतात, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि त्याच्यावर करोडोंचा खर्च करतात. हे त्यांना दिसत नाही. असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. म्हणजे शासकीय खर्च म्हणजे इलेक्शन, म्हणजे निवडून येण्यासाठी किंवा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी किंवा जनतेला त्यांचं एक काम दाखवण्यासाठी मग ते ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च करतात. तो खर्च त्यांना दिसत नाही. मग नोकर भरतीसाठीच शासन इतका बारीक विचार का करते, असं यांचं म्हणणं आहे रोहित पवार यांचं. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या नावाखाली म्हणजे 1,000 रुपये. आता बघू शकता, याआधी एवढी फी कधीच नव्हती मित्रांनो. या 1-2 वर्षामध्ये हे गव्हर्नमेंट जेव्हापासून चेंज झालं तेव्हापासून साधारण 900 कॅटेगरीसाठी आणि 1,000 रुपये हे उकळत आहेत, लिटरली उकळत आहेत. इतकी फी कधीच नव्हती आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, इतकी फी कधीच नव्हती. ठीक आहे. हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा नाही घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांचा फायदा घेण्यासाठी कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी GR काढत आहे. केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीची गुणगान जात आहे. म्हणजे सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंत्राटी पद्धतीने द्यावं असं यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर कंत्राटी भरतीच करायची आहे तर राज्य सरकार म्हणजे आमदार, खासदार, हे काही मंत्रिमंडळ आहे हे पूर्ण कंत्राटमध्ये. तर मित्रांनो, हा GR आहे, अतिशय म्हणजे संतापजनक हा GR आहे. बघा, 6 सप्टेंबर 2023चा हा GR आहे. बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेची एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली असं म्हटलेलं आहे. या ज्या 9 कंपन्या आहेत, ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड, अतिकुशल, कुशल, म्हणजे यांनी अशी वर्गवारी केलेली आहे, अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल. त्यानंतर अशा
CMS IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ठीक आहे. त्यानंतर CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, हे सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांच्या कंपन्या आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड आहे, लक्षात घ्या. याचीसुद्धा आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण याचीसुद्धा पूर्ण कुंडली काढणार आहे. सदर पॅनलवरील सेवा पुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग म्हणजे गव्हर्नमेंटचे जे प्युअर गव्हर्नमेंट आहेत ते, त्याच्यामध्ये सगळं आलं. निमशासकीय विभाग याच्यामध्ये MSCP किंवा रिलेटेड निमशासकीय म्हणजे अंडर गव्हर्नमेंट आपण याला म्हणतो, सेमी गव्हर्नमेंट. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या, इन्स्टिट्यूट जे आहे ते. त्यानंतर महामंडळे म्हणजे ST महामंडळ वगैरे जे आहे ते सगळे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी आस्थापना, इतर आस्थापना इत्यादी यांचा बंधनकारक करण्यात आलेले आहे, म्हणजे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. आणि कोणाचंच मत घेतलं नाही, कोणावरच काही डिस्कशन केलं नाही, डायरेक्ट डिसिजन यांनी घेतलेलं आहे. लिस्ट ऑफ टाईप्स ऑफ रिसोर्सेस विथ इट्स मॅन मंथ कॉस्ट. बघा, हायली स्किल्ड मॅनपॉवर कॅटेगरी ते बघा, टाईप्स ऑफ रिसोर्स दिलेलं आहे म्हणजे पोस्ट दिलेली आहे, मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्यानंतर मिनिमम एक्सपिरियन्स दिलेला आहे आणि त्याची सॅलरी काय राहू शकते किंवा त्याची रेंज दिलेली आहे. याच्यामध्ये प्रोजेक्ट ऑफिसर आहे, प्रोजेक्ट कन्सल्टंट आहे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे, ट्रेनिंग मॅनेजर आहे, सिनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, त्याच्यामध्ये काउन्सिलर, रिसर्च असोसिएट वगैरे, सुपरिंटेंडंट वगैरे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर वगैरे, त्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसर वगैरे, डेस्कटॉप इंजिनियर, IT प्रोजेक्ट हेड वगैरे, टेक्निकल म्हणजे हे सगळे आले. याच्यामध्ये बघा भरपूर पोस्ट आहे. साधारण बघा टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन, कन्सल्टंट, याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे. सगळे क्वालिफिकेशन इथे आहे. डिप्लोमा आहे, डिग्री आहे, BSc आहे, BTech आहे, सगळे क्वालिफिकेशन इथे दिलेले आहे, ठीक आहे. हे बघा, सिनियर इंजिनियर सिव्हिल, ITI इन सिव्हिल, डिप्लोमा B, सर्वेअर, याच्यामध्ये ITI वगैरे सगळे आले मित्रांनो. कुठलीच पोस्ट यांनी सोडलेली नाही. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, सिनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, सिनियर इंजिनियर मेकॅनिकल, BE डिप्लोमा वगैरे सगळे आलेले आहे, ठीक आहे. यांना किती सॅलरी देणार आहे हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. स्किल्ड मॅनपॉवर कॅटेगरी याच्यामध्ये इस्टेट मॅनेजर वगैरे, लॉ ऑफिसर वगैरे, टीचर वगैरे सुद्धा आलेले आहे, BEd DEd वगैरे सगळं आले. याच्यामध्ये 35,000 फक्त देणार आहे, ठीक आहे. ऑडिटर वगैरे भरपूर पोस्ट आहे, ते बघू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी GR बघितला असेल, टेलिग्रामवर सुद्धा तो बऱ्याच ठिकाणी शेअर झालेला आहे. आधी क्लास 4मध्ये काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात आउटसोर्सिंग किंवा बाह्यस्रोत कर्मचारी भरण्यात येत होते, एजन्सीच्या मार्फत भरण्यात होते. पण एजन्सीचं काय कारभार चालतो तो आम्हाला नीट माहिती आहे, कारण की गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काय प्रकार चालतात. कारण की काही ठिकाणी बघा, म्हणजे माझ्या अंडरमध्ये जे काही एम्प्लॉई होते त्यांच्यावरून मला माहिती होतं की जे एजन्सीमार्फत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बाह्यस्रोत कर्मचारी लागलेले असतात त्यांना जी एजन्सी असते किंवा कॉन्ट्रॅक्ट असतो तो दर 4-5 वर्षानंतर रिन्यू होत असतो. फक्त 5 वर्ष त्यांचा जॉब राहतो, त्यानंतर त्यांना परत रिन्यूएशन करावं लागते, त्या कंपनीला किंवा एजन्सीला रिन्यू करावं लागते, स्वतःचं लायसन्स रिन्यू करावं लागते, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करावं लागतो, त्यानंतर ते एम्प्लॉई परत तिथे जॉईन होतात, ठीक आहे. तोपर्यंत त्यांना पगार मिळत नाही. बघा, तुम्हाला मी खूप अतिशय महत्त्वाची इथे गोष्ट सांगतो. 5 वर्षाचा त्यांचा टेंडर असेल किंवा 5 वर्षाचा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो, 5 वर्ष ते एम्प्लॉई तिथे काम करतात. त्यानंतर जर ते डिस्कंटिन्यू झाला किंवा ते ब्रेक आला तर त्या ब्रेकमध्ये त्यांना सॅलरी मिळत नाही, त्यानंतर परत रिन्यू झालं की परत त्यांना सॅलरी सुरू होऊन जाते. असं प्रत्येक 5 वर्षानंतर किंवा प्रत्येक काही ड्युरेशनमध्ये असं चालत असतं. आणि यामधला सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे जे माझ्या निदर्शनास आलं आहे, काही माझ्या बघण्यात आलं त्यावरून सांगतो, मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे की फॉर एक्झाम्पल ITI बेसचा एखादा टेक्निशियन वर्क करत असेल एखाद्या कंपनीमध्ये, महावितरण असेल किंवा आणखी कुठली असेल, तर त्याच्यामध्ये जे आउटसोर्सिंग कंपनी आहे ते त्यांना गव्हर्नमेंटकडून साधारण 18,000चा सॅलरी जर मिळत असेल त्या एम्प्लॉईसाठी, तर 18,000तले ते 12,000 त्या एम्प्लॉईला देतात आणि 6,000 ते स्वतः ठेवतात, ठीक आहे. तर त्यांचं काहीतरी ते डिडक्शन हे करतात आणि सिग्नेचर 18,000वर घेतात, हे लक्षात घ्या. सिग्नेचर जे आहे ते 18,000वर घेतात आणि हातात देतात एम्प्लॉईच्या 12,000 रुपये. हे एक साधं आणि सोपं एक्झाम्पल सांगितलं मित्रांनो. पुढे हे जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक म्हणतात ना एकदम म्हणजे हिटलरशाही प्रकारचा इथे एक रूल काढलेला आहे किंवा GR काढलेला आहे, तर तो अतिशय निंदनीय आहे. कोणीच त्याला ॲक्सेप्ट करू शकत नाही. होऊ शकते की काही जणांना असं वाटत असेल की यामुळे आरक्षण कमी होईल किंवा आरक्षण बंदच होईल किंवा बंद होणारच आहे. त्याच्यामुळे काही जो जनता आहे किंवा काही लोक आहे त्यांना आनंदसुद्धा झाला असेल की आता बा आरक्षण रद्द होईल वगैरे आणि प्रायव्हेटायझेशन पाहिजेच. गव्हर्नमेंटचे लोक असे माजलेले असतात किंवा त्यांची सॅलरी खूप वाढलेली असते वगैरे वगैरे वगैरे. पण तो मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, मी न्यूट्रल पोझिशनमध्ये राहून तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की जरी काही गोष्टी पॉझिटिव्ह असल्या, थोडंफार काय 1-2 पॉईंटच फक्त पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळं निगेटिव्ह आहे. हे जे काही करणार आहेत ना याचे गंभीर परिणाम पुढे आपल्याला भोगावं लागणार आहे, आपल्या महाराष्ट्राला भोगावं लागणार आहे. आपले जे विद्यार्थी वर्षानुवर्षापासून तयारी करत आहे, वाट बघत आहे, त्यांचे पालक वाट बघत आहे, 3-3, 4-4 वर्ष अतिशय डेडिकेटेडली अभ्यास करणारे MPSCचे विद्यार्थी असतील किंवा टेक्निकलचे विद्यार्थी असतील,
त्यांची आता घोर निराशा झालेली आहे मित्रांनो, घोर निराशा झालेली आहे. त्याच्यामुळे आता या विरुद्ध आवाज उठवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही एजन्सी इथे भरती करणार आहे पुढे कुठल्याही पोस्टची असो, ती कशा प्रकारे करेल, काय करेल, कुठल्याच प्रकारचं त्यांनी क्लिअरन्स इथे दिलेलं नाही आहे. रिटर्न एक्झाम होईल की त्यांचा फक्त इंटरव्ह्यू होईल की फक्त अरे तू त्याचा काका आहे का, तू त्याचा मामा आहे का, घेचत लागून जा, हे अशा प्रकारचे प्रकार होतील. म्हणजे काही प्रकार इथं होऊ शकतात. कुठल्याच प्रकारची शंका इथे नाकारता येत नाही. आता त्यांनी सॅलरी वाईज पण सांगितलेलं आहे की जे एजन्सी आहे त्यांच्यामार्फत सॅलरी देण्यात येईल. माझं त्यांनी कमी दिली काय दिली काय, आपल्याला काय, तिथे आपण कोणाकडे आवाज दाद मागणार किंवा कोणाकडे आपण तिथे आवाज उठवणार. कारण शेवटी प्रायव्हेट असतं, तिथे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. गव्हर्नमेंटला तरी तुम्ही युनियनचे थ्रू वगैरे काहीतरी तुम्ही जबाब विचारू शकता, काही त्यांना मागण्या करू शकता, परंतु इथे तसा काहीच प्रकार नसतो मित्रांनो. हे म्हणजे हुकुमशाहीसारखं झालं की जे एजन्सी जी आहे ती प्रायव्हेटसारखं तुम्हाला काम करून घेईल. 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष काम करून घेईल आणि मग तुम्हाला म्हणून टाटा बाय बाय, तुम्ही घरी जा, आम्ही दुसरे एम्प्लॉई घेतो, त्यांना कमी सॅलरी देतो. ठीक आहे. तर ते यापेक्षा जास्त मोठा धोका असा आहे मित्रांनो की पुढे जी भरती आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये होणार आहे, प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फत होणार आहे, त्यामध्ये जे एम्प्लॉई भरले जातील, फॉर एक्झाम्पल एखाद्या MPSCच्या मोठ्या पदावर, एखादा कुठला तरी मोठ्या पदावर, तुम्हाला महसूल खात्यामध्ये एखाद्या मोठ्या पदावर त्यांनी त्या एजन्सीच्या मार्फत त्याला एम्प्लॉईला तिथे इम्प्लिमेंट केलं किंवा त्यांना तिथे काम दिलं, तर त्याला हेच वाटेल, त्याची मानसिकता हेच राहील की मला फक्त 5 वर्ष काम करण्याचं, 5 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त कमवून घेऊन, म्हणजे या ना त्या प्रकारे तो कमवायचा प्रयत्न करेल मित्रांनो 4 ते 5 वर्षामध्ये. ठीक आहे. कारण परमनंट जॉब असला तर जॉब जाण्याची भीती असते, त्याच्यामुळे माणूस व्यवस्थित काम करतो. लोकांना, जनतेला त्याचा आता जो त्रास होतो त्याच्यापेक्षा 10 पट जास्त त्रास होणार आहे. असं समजू नका की गव्हर्नमेंटकडे आता त्रास होतो तर प्रायव्हेटमध्ये जास्त कमी त्रास होईल, नाही, 10 पट जास्त त्रास होणार आहे. पण कसं असतं की एखादा अनएम्प्लॉईड असतो, म्हणजे ज्याला जॉब नसतो, तो काय म्हणतो की मला 1 लाखाचा जॉब परमनंट मिळतोय का, तर मला 50,000मध्ये मिळतं तरी मी काम करेल, 30,000चा मिळाला तरी मी काम करेल, कारण जॉबची आवश्यकता सगळ्यांना असते. याचाच फायदा हे लोक घेत आहेत. ठीक आहे. रिलेटेड बरेचसे तीव्र आंदोलनं इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो, पुण्यामध्ये वगैरे मुंबईमध्ये सुरू झालेले आहे. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी तीव्र नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. तर मी स्वतः याच्यामध्ये सहभाग घेणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे काही पुढे ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये माझ्यातर्फे किंवा इंजिनियर अमोल चॅनलतर्फे सपोर्ट राहणार आहे. कारण की अतिशय चुकीची गोष्ट आणि ही इम्प्लिमेंट व्हायलाच नको. जरी यांनी GR काढला तरी तो GR रद्द व्हायला पाहिजे. एनीहाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये हा GR रद्द होणे अतिशय आवश्यक आहे. ते आपल्या स्वतःसाठी, जो विद्यार्थी अभ्यास करतो त्यासाठी, त्यानंतर त्यांच्या पालकांसाठी, इव्हन महाराष्ट्रासाठी आणि इव्हन त्या देशासाठी सुद्धा हे अतिशय वाईट आहे, घातक आहे. हे लक्षात घ्या. या लोकांना हे काहीच कळत नाही, हे फक्त डिसिजन घेतात आणि पुढे जातात. तर यावर आपल्याला तीव्र विरोध करणे आवश्यक आहे. त्याशिवाय इथे कुठलाच पर्याय आपल्याकडे ठेवलेला नाही आहे. जे काही आता रिक्रुटमेंट अपेक्षित आहे किंवा रिक्रुटमेंट आहे त्यावर सुद्धा याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचं फायनलायझेशन झालेलं नाही आहे. पुढे आणखी काही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होईल पुढल्या काही दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये आणखी त्यावर अपडेशन येऊ शकते. आशा करतो बऱ्यापैकी माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या रिलेटेड आणखी आपण अपडेट्स पुढे आणूच. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत आणत असतो. धन्यवाद मित्रांनो.